ही लॅटिस म्हणजे एक मांडणी आहे, एक रेफरन्सेस आहेत. हवेमध्ये एखाद्याबद्दल बोलायचं असेल तर आपण कसं काय बोलणार, म्हणून आपण काही पॉईंट्स इमॅजिन केले, डॉटेड पॉईंट्स, की जे आपल्याला एक मॅप तयार करून देऊ शकतात, त्यांना लॅटिस म्हटलं. बेसिस काय करतं, आपण तर त्या पॉईंटवर नेऊन आपण मोलिक्युल्सना किंवा आयन्सना बसवून ठेवतो आहे किंवा ॲटम्सना नेऊन बसवून ठेवतो आहे. सो जे हवेत आपण पॉईंट्स इमॅजिन केलेत त्या पॉईंट्सच्या जागी एक वस्तू नेऊन ठेवायची आहे. ती कोण कोण असू शकते, आयन्स, ॲटम्स किंवा मोलिक्युल्स. आणि मग एक ठराविक चित्र तयार होतं, एक ठराविक पॅटर्न तयार होतो. काही आपण 8 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा 8 नंबर ऑफ ॲटम्स किंवा 8 नंबर ऑफ आयन्स किंवा मोलिक्युल्सना एकत्र असा ग्रुप केला की एक युनिट सेल तयार होतो. आणि मग असे युनिट सेल, एकच टाईपचे युनिट सेल जेव्हा रिपीटेडली येतात, खाली वरती, लेफ्ट साईडला, राईट साईडला, पुढच्या बाजूला, मागच्या बाजूला, आणि मग अशी जेव्हा अरेंजमेंट कंप्लीट होते तेव्हा एक स्ट्रक्चर तयार होतं, दॅट इज क्रिस्टल स्ट्रक्चर. तर आपण आता युनिट सेलबद्दल डिटेलमध्ये बघूया की युनिट सेल कसा असतो, कसे शेप असतात त्याचे. सो आपण एक बेसिक युनिट सेल घेऊया की क्युबिकल, म्हणजे समजून घ्यायला सोपं जाईल. ठीक आहे. सो आता लॅटिस किती वापरलेत तुम्हाला लक्षात येईल की एक क्यूब बनवण्यासाठी किती लॅटिसची गरज आहे. सो हवेमध्ये मला किती पॉईंट्स सिलेक्ट करणं गरजेचं आहे, 8. इथे 1 2 3 4, वरचे 4 कोपरे आणि खाली 5 6 7 8, खालचे 4 कोपरे. सो हे जे 4 कोपरे आहेत ते म्हणजे हवेतले 4 पॉईंट्स आहेत जे मी इमॅजिन केले होते, दॅट इज लॅटिस. आता मी तिथे जाऊन ॲटमला ठेवला, ॲटम किंवा आयन म्हणा किंवा मोलिक्यूल म्हणा, असे नेऊन ठेवले. सो आता इथे प्रत्येक कॉर्नरला कोण आले तुम्हाला दिसतील, ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलिक्युल्स, म्हणजे तिथे बेसिस आणले. आणि मग त्याने हे जे चित्र तयार झालं आहे, 8 जणांचा ग्रुप, मी दरवेळेला 8 जणांकडेच बघणार. ठीक आहे. सो 8 जणांकडे बघितल्यानंतर मला लक्षात आलं 8 जणांच्या ग्रुपमध्ये मला असं एक चित्र मिळालं आहे. सो हा जो एक बॉक्स तयार झाला आहे त्याला आपण युनिट सेल म्हणतो. नॉट नेसेसरी की तो क्युबिकलच पाहिजे, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर प्लेट्स, समोरासमोरच्या बाजू पॅरलल, असलं काही असायलाच पाहिजे असं काही नाही. वेगवेगळे शेप तयार होऊ शकतात. सो एखाद्या वेळेला असा तिरकस असू शकतो, असा पण असेल, वेगवेगळ्या शेपमध्ये मिळू शकतो आपल्याला. पण आत्ता सध्या आपण एक समजून नीट घ्यावा म्हणून क्युबिकल काढला आहे. मग आता थोडक्यात ही जी डायग्राम आहे त्याला काय काय असणार आहे बघा, लांबी, रुंदी आणि उंची. म्हणजे याच्याबद्दल जर डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर 3 ॲक्सेसेसची गरज पडते. ठीक आहे, किंवा 3 लेंथची गरज पडते. म्हणून त्या 3 लेंथना आपण नावं देऊ शकतो. आडवं जे असेल, ठीक आहे, त्याला आपण ए नाव दिलं एक्स म्हणून. असं जे असेल त्याला बी नाव दिलं वाय म्हणून. आणि उभं असेल त्याला सी नाव दिलं झेड म्हणून, तरी चालू शकतं. असा कुठलाही नियम नाही की इकडेच ए द्या, इकडेच बी द्या, वरतीच सी द्या, इकडेच ए सी पाहिजे, इकडे बी पाहिजे, असं काही नाही. कुठेही तुम्ही नाव द्या, फक्त तुम्ही एकदा काय ते तुम्ही ॲनालिसिस कराल तेव्हा तुमच्यासाठी फिक्स करून घ्या, नाही तर तुम्ही दरवेळेला बदलत राहाल. सो नॉर्मली आपण असं दाखवतो, हा ओरिजिनला पकडला तर इकडे एक्स ॲक्सिस, इकडे असा वाय ॲक्सिस आणि इकडे असा झेड ॲक्सिस. म्हणजे आपण आडवं डिस्टन्स असतं त्याला ए म्हणतो. सो या टोकापासून या टोकापर्यंतचं अंतर ए, म्हणजेच फ्रंटचं ए. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचं आपण बी म्हणतो, हे बी म्हणजे याच साईडचं समोरचं बी. आणि जे उभं असेल, हे डॉटेड जे दिसतंय सी, उभं म्हणजे इकडचं सी. सो अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. सो 3 लेंथ आपल्याला गरजेच्या पडतात किंवा डिस्क्राईब करण्यासाठी 3 लेंथ इनफ आहेत, ABC. हा एक विषय झाला. दुसरा काय की 2 ॲक्सिसमधला अँगल. 2 ॲक्सिसमधला अँगल म्हणजे कुठला, तर आपण बघू, हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस, या दोघांमध्ये ए आणि बी मधला हा अँगल, म्हणजे हे प्लेन. ठीक आहे, पिवळ्या कलरने मी मार्क केलं आहे ते. तर त्याच्यामध्ये इथे अँगल किती झाला आहे तो आपल्याला गरजेचा आहे. ठीक आहे, याला आपण नावं देऊ एक्स, वाय आणि झेड. त्याच्यानंतर इकडचा जो आहे बी आणि सी मध्ये जे प्लेन आहे, हे यांच्यामध्ये किती अँगल आहे ते पण आपल्याला गरजेचं. सो हे इथे जे एक प्लेन दिसतं हिरव्या कलरने, तर ते कोणाच्यातलं प्लेन आहे, सी आणि ए आणि सी ह्या ज्या 2 लेंथ आहेत त्यांच्यामधला आहे. सो इथे आपल्याला जो अँगल दिसतो हा, तो एक अँगल झाला ए आणि बी मधला. ठीक आहे. दुसरा अँगल इथे बी आणि सी मधला असू शकतो. तिसरा अँगल इथे असू शकतो सी आणि ए मधला.
राईट. सो हे असे 3 जे अँगल्स आहेत त्यांना नावं दिली, एकाला अल्फा दिला, एकाला बीटा दिला, एकाला गॅमा दिला. सो लेंथसाठी आपण 3 ज्या लेंथ आहेत त्यांच्यासाठी ABC लेटर वापरतोय, आणि जे 3 अँगल्स आहेत त्यांना आपण अल्फा, बीटा आणि गॅमा वापरतो. हे स्टँडर्ड आहे. सो हे एक जे स्ट्रक्चर आपण काढलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज युनिट सेल. आता युनिट सेलचे किती टाईप्स आहेत, याचे टाईप्स किती, हा प्रश्न पडू शकतो. मग आपल्याला तर ते पण करायचं की याचे टाईप्स किती असणार, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची. मग ती माहिती मिळवणं पण इझी आहे. किती टाईप्स असतील ते पुढे बघूया. हे मी क्लिअर करतो, तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आता मिळालीच असेल. सो द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट आर द टाईप्स ऑफ युनिट सेल. सो बेसिकली आपण असं म्हणू की आपण युनिट सेल बनवण्यासाठी 4 टाईप आपण बघणार आहोत. तर 4ही डायग्राम मी एकदम काढतो आणि मग तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स समजावून सांगतो. सो पहिल्या याच्यात क्यूब आपण असं काढणार, एकदम 4 बसले नाही तर आपण 2-2 बघू, आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण तसंच काढतो. ठीक आहे. तर आपण काय केलं, हे लॅटिस पॉईंट जोडून घेतले, हे लॅटिस जोडून घेतले, आणि आता इथे मी बेसिस ॲड करतो. हा एक मोलेक्यूल आहे, तर इथे दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, आणि तिकडे पलीकडच्या बाजूला एक असेल 8वा. सो तो मी काढण्यासाठी डॉटेड लाईन काढतो इथे. हे बघा, या कोपऱ्यामध्ये कोण असणार आहे, 8वा असणार आहे. पण काय होईल, जरा किचकट होईल ना, म्हणून मी तो काढत नाही. तुम्ही लक्षात ठेवा की पलीकडच्या कोपऱ्यात एक जण आहे, तो आपल्याला आता फ्रंट साईड म्हणून दिसत नाही असं समजा, थोडा तात्पुरता. तसंच हा दुसरा एक युनिट सेल घेतला, त्याच्यामध्ये पण आता बेसिस बसवतो. 1 2 3 4 5 6 7 आणि एक मागच्या बाजूला. सो एक कुठे आहे ते तुम्हाला नक्की कळालं आहे का रे सगळ्यांना? एक एक्स्ट्राचा जो आहे तो कुठे आहे तो कळाला, पलीकडच्या बाजूला. हॅलो, यस. फक्त तुम्ही का काढत नाही, कॉम्प्लिकेशन्स नको म्हणून. आता हा जो बॉक्स आहे ना, याच्या बरोबर कोपऱ्यांवरच जर ॲटम्स किंवा मोलिक्युल्स किंवा आयन्स यांच्यापैकी कोणीही जर कोपऱ्यांवरच असतील, तर अशा टाईपच्या सेलला म्हणतो आपण प्रिमिटिव्ह सेल. ओके, प्रिमिटिव्ह आपण शब्द वापरतो, प्रिमिटिव्ह, ओल्ड फॅशन किंवा म्हणून साधा, सरळ ना, गावंढळ, अशा शब्दांसाठी प्रिमिटिव्ह वापरलं जातं. सो हा सगळ्या टाईपमध्ये हा साधा, सिंपल, सरळ टाईप आहे, म्हणून याला प्रिमिटिव्ह सेल म्हणतात. मीन्स जस्ट फक्त बॉक्स, कोपऱ्यांवर एक एक जण बसलेत, संपला विषय, विशेष काही नाही त्याच्यामध्ये. सो तुम्हाला इमॅजिन करायचं असेल ना, तुम्ही ज्या रूममध्ये बसलायत ना, त्या रूमचे सगळे कोपरे बघा. आधी वरचे बघा, मुद्दामून बघा. एक इकडच्या कोपऱ्यात दिसेल, एक तिकडच्या कोपऱ्यात दिसेल, एक आपल्या मागे, एक वरती, असे 4. सो वरच्या भागात 4 कोपरे, तिथे एक एक ॲटम, मोलिक्यूल, न्यूक्लियर बसलेला आहे. आणि तसंच खाली जमिनीवरचे 4 कोपरे, तिथे 4 आहेत, तसे 8. बस तेवढंच असेल, बाकी काही नाही. सो प्रिमिटिव्ह सेल याला म्हणतात, किंवा सिम्पल युनिट सेल. साधा, सिम्पल या शब्दालाच प्रिमिटिव्ह असं आपण इंग्लिश शब्द वापरू शकतो. ठीक आहे, प्रिमिटिव्ह सेल किंवा सिम्पल युनिट सेल. आता दुसरा जो टाईप आहे ना, त्याच्यात काय, हे 8 असणारच आहेत, हे 8 तर आहेतच. मग जसंच रूममध्ये बघा की तुमच्या रूमच्या कोपऱ्यांमध्ये वरती छतांवर कोपरे जे आहेत 4, तिथे 4 जण असतील ॲटम्स. बेसला म्हणजे जमिनीवर 4 कोपऱ्यांमध्ये 4 असतील, आणि बरोबर हवेमध्ये मधोमध, रूमच्या मधोमध एक ॲटम मधोमध असा उडताना तुम्हाला दिसेल हवेत. सो असं जर स्ट्रक्चर दिसलं, म्हणजे थोडक्यात हे बघा, या सगळ्यांचं असं कनेक्शन आहे इथे ह्याच्याबरोबर, सगळ्यांचं मधोमध हवेत असा उडतो एक ॲटम. सो हा एकदम बॉडीच्या या क्युबिकल शेपच्या एकदम पोटामध्ये बरोबर सेंटरला एक एक्स्ट्राचा ॲटम आलेला आहे, एक्स्ट्राचा आयन किंवा एक्स्ट्राचा मोलिक्यूल आलेला आहे. सो अशा टाईपच्या सेलला आपण म्हणतो बॉडी सेंटर्ड युनिट सेल.
बॉडी सेंटर्ड नावाचंच आहे, सेंटरला असलेला, आणि कोणाच्या बॉडीच्या सेंटरला. मग हा जो क्युबिकल स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपली जी रूम असेल क्युबिकल, त्या क्युबिकल रूमची ही बॉडी झाली सगळी. त्या बॉडीच्या बरोबर मधोमध आतमध्ये एक एक्स्ट्राचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर संख्या बघितलीत तुम्ही तर याच्यात जर पूर्ण ॲटम बघितला, आपण एकट्याचा विचार केला तर याच्यात तुम्हाला 8 जण दिसतील कोपऱ्यांवर. याच्यात तर हे 8 जण आहेतच, प्लस एक एक्स्ट्राचा आहे. ठीक आहे, सो इथे आपण असं म्हणू शकतो पहिल्या टाईपसाठी काय की 8 मोलिक्युल्स किंवा आयन्स किंवा ॲटम्स ॲट कॉर्नर्स ओनली, फक्त कॉर्नर्सला. आणि बॉडी सेंटर्डमध्ये 8 ॲटम्स मोलिक्युल्स किंवा आयन्स ॲट कॉर्नर्स अँड 1 इनसाइड दी बॉडी. इनसाइड दी बॉडी, एक आतमध्ये, बरोबर आतमध्ये, पोटात मध्यभागी असा. सो इथे 9 असणार आहेत टोटल. हे 8 कॉर्नरला आणि एक आत. तर पुढचा टाईप नंतर बघू. पहिल्यांदा हे समजून घ्या, त्याचे डायग्राम्स रफली ड्रॉ करा, रफली हाताने, जस्ट तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. नोट्समध्ये तुम्हाला ते मिळेलच. हे 2 टाईप झाले. त्याच्यामध्ये एक होता सिम्पल आणि एक होता बॉडी सेंटर्ड, नावातच त्याच्या आहे. ठीक आहे, पुढच्या टाईपकडे जाऊया. पुढच्या टाईपमध्ये आपल्याला त्याचे 2 आणखीन टाईप बघायचे आहेत. सो हे मी तसंच ठेवतो आणि इथे पुढे ड्रॉ करायला सुरुवात करतो. सो तिसरा टाईप मी आता इथे ड्रॉ करतो. सेम तसंच क्यूब. ठीक आहे, पुन्हा याच्यामध्ये पण 8 असणार आहेत कॉर्नरला. 1 2 3 4 5 6 7. एक पलीकडच्या बाजूला तिकडे लपलेला आहे 8, तो मी काढत नाही, जस्ट बिकॉज ऑफ कॉम्प्लिकेशन्स वाढतील म्हणून. त्या डॉटेड लाईन भरपूर होतात आणि मग व्हिज्युअलाइज आत्ता होतं आहे ते पण होत नाही. आता पुढे काय, तर इकडचं जे प्लेट दिसते, म्हणजे इकडची जी भिंत दिसते, त्या भिंतीवर एक टिकली काढतोय, इकडच्या भिंतीवर एक काढतोय, वरच्या छतावर काढतोय, तसंच खाली फ्लोअर असेल त्याच्यावर काढणार, पलीकडच्या भिंतीवर काढणार, समोरच्या भिंतीवर काढणार. म्हणजे आता तुम्ही ज्या रूममध्ये बसलात ना, तुम्ही फक्त असं इमॅजिन करा, मी 3च दाखवतो, पण प्रत्येकाच्या समोर, म्हणजे ठोकळे असतो ना, ठोकळा आपण खेळतो, त्या ठोकळा जो खेळतो आपण, त्या प्रत्येक फेसवर कसा एक अंक लिहिलेला असतो, तसं एक आपल्याला डॉट काढायचं. म्हणजे आपल्या भिंतीला किती भिंती आहेत, तर एक समोरची आपण जिथे ज्या भिंतीकडे बघतोय ती समोरची भिंत 1, आपल्या मागची भिंत 2, आपल्या उजव्या हाताला 2, 1 लेफ्ट साईडला 2, 4 झाल्या. आणि आपण ज्या जमिनीवर उभा आहे ती एक भिंत, त्याला आपण जमीन म्हणतो पण ती एक भिंत म्हणूया. आणि एक आपल्या डोक्यावर आहे छत, ती एक भिंत. सो टोटल 6 फेसेस झाले. सो हे 1 2 3च काढलेत. याच्या समोरच्या बाजूला एक प्लेन असेल, हे बघा असं, हे बघा हे असं कॉम्प्लिकेशन्स होतात. आता हा इकडच्या समोरच्या बाजूला आहे, तो आता दिसतच वाटतच नाही की समोर काढलाय का कुठे काढलाय. सो ही जी समोरची भिंत आहे, ही जी चौकोनी प्लेट आहे, तिकडे एक असेल, तसं याच्या पलीकडे इकडे एक प्लेट असेल, आणि वरती काढले तसं इथे खाली पण असेल. अशा पद्धतीने तुम्हाला हे इलेमेंट्स दिसतील. बॉडीच्या मधोमध नाही, बॉडीच्या आतमध्ये नाही. बॉडीचे जे कपडे आहेत, म्हणजेच फेसिस आहेत, त्याच्या ज्या भिंती आहेत, त्या भिंतींवर एक एक तुम्हाला दिसणार. ठीक आहे, सो हे 6 झाले आहेत. एक मिनिट, मी पुन्हा ड्रॉ करतो. हे इथे 1, पुढच्या बाजूला 1, त्याच्या समोर 1, वरच्या बाजूला 1, तसंच समोर खाली 1, आणि इकडच्या बाजूला राईट हँडला 1, तसंच त्याच्या समोर लेफ्ट साईडला 1. सो असे भिंती आपल्या ज्या आहेत रूमच्या 4, त्यांच्या समोरासमोरच्या भिंतींवर सगळीकडे एक एक ॲटम किंवा एक एक मोलिक्यूल किंवा एक एक आयन आलेला असतो. म्हणून त्याला म्हणतात फेस. फेस म्हणजे हे जे भिंती आहेत ना, याला म्हटलं जातं फेसिस. सो फेस सेंटर्ड म्हणजे फेसच्या मध्यभागी, हे जे प्लेन आहे त्याच्या मध्यभागी फेस सेंटर्ड युनिट सेल. हा पुढचा टाईप झाला. सो याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, 8 तुम्हाला दिसणारच आहेत. 8 ॲट कॉर्नर्स, हे तर नक्कीच. कॉर्नरला तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्सने म्हणत ॲटम्स, मोलिक्युल्स किंवा आयन्स दिसणार. अँड 6 कशावर, ऑन 6 फेसेस, 6
ॲटम्स आणखीन दिसणार तुम्हाला, 6 फेसेस आहेत त्याच्यावर. सो तुम्हाला हे क्यूब समजून घ्यायचं असेल, नीट व्हिज्युअलाइज करायचं असेल तर तुम्ही ज्या रूममध्ये बसलात त्या रूमकडे बघत राहा. आपण ज्या भिंतीकडे बघत बसलो आहे त्या ती एक भिंत, त्याच्या मागची आपल्या मागची दुसरी, आपल्या उजव्या हाताला असलेली तिसरी, आपल्या लेफ्ट हाताला असलेली चौथी, आपल्या डोक्यावर असलेली 5वी आणि आपल्या पायाखाली असलेली 6वी. या प्रत्येक भिंतीच्या मधोमध एक ॲटम आपण नेऊन ठेवला की 6 झाले. सेंटर्ड, कोणाचे सेंटर्ड? फेस सेंटर्ड. सो असे हे 3 प्रकार झाले. ॲक्च्युली आपण हे 3च जास्त करून बघतो. एक चौथा पण आहे, जो चौथ्यामध्ये काय होतं ते आता बघा. त्याच्यामध्ये फक्त बेस सेंटर्ड असणार आहे. ओके, याचं नाव पुढच्याचं बेस सेंटर्ड आहे. त्याच्यासाठी पुन्हा मी डायग्राम काढतो. क्यूब, ठीक आहे. प्रत्येक कोपऱ्यावर 8 जण ठेवायचेच आहेत. म्हणजे एक नक्की झालं आहे की क्युबिकल बनवण्यासाठी हे 8 जण आधी एकत्र येत आहेत. सो का असं? कारण जर एक जरी गेला नाही यातला 8 मधला एखादा गेला, हा म्हणाला मी नाही येत, मग ही लाईन काढण्याचा काही प्रश्नच येत नाही. मग हे जोडणार कसं आपण? हे पूर्णच होणार नाही. सेम तसं आहे. सो एखादा तुम्ही टेबल बघा, एखाद्या टेबलला 4 पाय आहेत, एक पाय काढून टाकला तर ते टेबल म्हणणार का आपण? त्या टेबलचा काही उपयोग आहे का? काहीच नाही आहे. सो सेम तसंच आहे की इथला जर एका आयटम बाहेर पडला तर मग हे काही क्यूब होणारच नाही. म्हणजे हा युनिट सेलच होणार नाही. म्हणजे हे 8 तर पाहिजेतच. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय बघायला मिळतं की आणखीन याच्यामध्ये 2 तुम्हाला ॲटम दिसणार, एक्स्ट्राचे 2. पण ते कुठे? तर समजा मी या साईडला घेतला, इथे या बाजूला, तर त्याच्या समोरच्या बाजूला एक असणार, बस 2. किंवा जर मी इकडे न घेता, इथे न घेता, इथे घेतलं वरच्या बाजूला छतावर, तर एक कुठे असणार? बेसवर. बस 2च. सो मी असं वाटलंच काढून दाखवतो डॉटेड. हे असं एक वरच्या छतावर आणि एक खाली आपण जिथे बसतो फ्लोरिंगवर तिथे, 2. बस समोरासमोर हे 2च. मग वरती घेतला तर खाली, किंवा इकडे घेतला तर समोर, किंवा समोर घेतलं तर पलीकडे. कुठल्या तरी 2च भिंतींवर तुम्हाला ही टिकली दिसणार, म्हणजे 6 ॲटम दिसणार. इथे 6च्या 6. सो याला म्हणून म्हटलं जातं बेस सेंटर्ड. बेस सेंटर्ड याचा अर्थ असं अजिबात नाही आहे की बेसलाच पाहिजे, 2 पाहिजेत कुठल्याही याच्यावर. आता बेस कोणाला म्हणताय ते तुमच्यावर आहे ना. आता जर असं म्हटलं मी ज्याच्यावर बसलोय ती माझी जमीन, म्हणजे माझं वरचं छत झालं, ठीक आहे. सो हे आपल्याला लहानपणी शिकवलं की जे खालची भाग असतो त्याला जमीन म्हणायचं, वरचा असतो त्याला छत म्हणायचं, म्हणून आपण छत आणि जमीन असं म्हणतो. पण जर मी आजपासून पुढच्या येणाऱ्या पिढीला असं शिकवलं की नाही, आपल्या उजव्या हाताला जी भिंत असते ना त्याला जमीन म्हणायचं आणि लेफ्ट साईडला असं त्याला छत म्हणायचं, काय फरक पडतोय? खरं तर काहीच फरक नाही पडणार ना, शेवटी रूम तशीच राहणार आहे. सो तेच म्हटलं त्यांनी, तुम्ही बेस याला म्हणताय तर समोरची बाजू त्याच्यावर एक टिकली लावायची आहे. इकडे जर म्हटलं बेस तर त्याच्या समोरच्या बाजूला एक तुम्हाला द्यायचं. सो कुठल्या तरी 2, पण त्या 2 बाजू किंवा 2 फेसेस कसे पाहिजेत? समोरासमोरचेच पाहिजेत. म्हणून त्याला म्हटलं जातं बेस सेंटर्ड युनिट सेल. ठीक आहे. सो याच्यामध्ये 8 कॉर्नरला तर असतील, 8 ॲट कॉर्नर्स अँड 2 ऑन 2 अपोजिट फेसेस. हा शब्द महत्त्वाचा आहे. 2 ऑन 2 अपोजिट फेसेस. 2 ऑन 2 अपोजिट फेसेस म्हणजे 2 ॲटम्स असं म्हणायचं मला. 2 ॲटम्स ऑन 2 अपोजिट फेसेस. समोरासमोरचे जे चौकोन असणार आहेत, जे फेसेस असणार आहेत त्याच्यावर तुम्हाला दिसतील एक असे 2, पण हे समोरासमोरचे. कुठलेही घ्या पण समोरासमोरचे. इकडे काय सगळीकडे 6 वापरायचेच आहेत, त्यामुळे सगळीकडेच येतं. इथे एकच आहे आणि तो बॉडीच्या आतमध्ये आणि सेंटरला आहे, म्हणून बॉडी सेंटर. इकडे सिम्पल, काही नाही आतमध्ये वगैरे, बाहेर सरफेसवर कुठेच नाही, फक्त कॉर्नरला. सो these are the 4 types that you can see in the construction of unit cell. Primitive means एकदम सिंपल, 8च गरज पडतात कोपऱ्यावर. बॉडी सेंटर्ड म्हणजे कोपऱ्यावर 8 आणि एक बॉडीच्या आतमध्ये पोटात मधोमध. फेस सेंटर्ड म्हणजे कोपऱ्यांवर 8 आणि जे 6 फेसेस आहेत, 6 भिंती आहेत, त्या भिंतीच्या बरोबर सेंटरला 1, अशा 6च्या 6. आणि लास्ट बॉडी बेस सेंटर्ड मीन्स कोपऱ्यावर 8 आणि कुठल्या तरी समोरासमोरच्या ज्या 2 बाजू असतील किंवा कुठल्या तरी समोरासमोरच्या 2 फेसेस असतील त्याच्यावर तुम्हाला 2 दिसणार हे ॲटम्स. दॅट्स इट. सो हा पार्ट आपला क्लिअर झाला. तुम्ही समजून घ्या.
लिहून घ्या, मग आपण जरा यातले डायग्राम्स बघूया, मग तुम्हाला लक्षात. सो ही डायग्राम आता समजून घेऊया. आता आपण जे शिकलो तेच आहे, पण मग आपण 4 टाईप शिकलो आणि याने 3च डायग्राम का दाखवल्या ते पण आपण समजून घेऊ. सो इथे 1 2 3 4 हे तुम्हाला दिसतील गोळे, आणि मागच्या बाजूला पण 1 2 3 4, एक 4 कोपऱ्यांवर 4 वरती आणि तसेच खाली, असे टोटल 8 झाले बघा. हे 8 असल्यामुळे याला SC म्हटलं. SC मीन्स सिम्पल युनिट सेल, म्हणून SC असं म्हटलं आहे. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये बघा, कोपऱ्यावर 4 तुम्हाला दिसतील, 1 2 3 4 5 6 7 8 कोपऱ्यात, आणि मधोमध्ये किती इथे दिसेल तुम्हाला, हा सगळ्यांच्या मध्ये अडकला, म्हणून याला म्हटलं जातं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सो BCC असं का म्हटलं ते आता तुमच्या लक्षात येईल. सो हे टोटल 8 आणि मध्ये एक 9 असे हे टोटल 9 जणांनी बनवून झालेला एक सेल तयार दिसतोय तुम्हाला झालेला. तर तुम्हाला खरं दिसेल बघा, खरोखर काय यांच्यामध्ये काय लाईन जोडलेली दिसत नाही आहे. मग आपण अशी लाईन का जोडतो, तर आपल्याला हे कॉम्प्लिकेशन्स नको वाटायला, म्हणून आपण या लाईन जोडून दाखवतो एक स्ट्रक्चर. अदरवाईज काय असं खरोखर काय आतमध्ये लाईन जोडलेल्या नसतात. आता तुम्हाला इथे दिसतील बघा, 1 2 3 4, हा पुढचा 5 6, मागचा 7 आणि तिकडे पलीकडे 8 असेल. तो मी मार्क करत नाही, कॉम्प्लिकेशन्स वाढतील. सो हे जे 8 आहेत बेसिकली 8 कोपऱ्यातले, ते हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे आहेत. मोठे काढलेत ना हे. ठीक आहे, म्हटलंच ते मी रेडने स्पॉट करतो, कुठे गेला रेड. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 हे कोपऱ्यातले. तसे इथे 1 2 3 4 हे पुढचे, तिकडे पलीकडे 5, इकडे 6 आणि कोपऱ्यात 7. तिकडे मागचा जो आहे ना तो आता दिसत नाही आहे, 8. ठीक आहे. आणि फेस म्हणजे आता ही समोरची बाजू आहे, ही समोरच्या बाजूचा हा बघा, इथे एक मध्यभागी काढलेला आहे. ही इकडची बाजू आहे, त्याच्या मध्यभागी इथे एक काढला आहे. ही त्या साईडचा फेस आहे, त्याच्या मध्यभागी. खालची जमीन आहे, त्याच्या मध्यभागी. पलीकडची आहे, त्याच्या मध्यभागी. आणि वरती छत आहे, त्याच्या मध्यभागी. सो सगळे एकदम आले की आपल्याला बघा कन्फ्युजिंग होतं, म्हणून ते मी काढलं नव्हतं. आता तुम्हाला इथे दिसतील, हा समोरच्या बाजूला एक, लेफ्ट साईडने एक, राईट साईडने एक, वरून एक, खालून एक, असे सगळे प्रत्येक ठिकाणी एक एक. सो याला फेसला सेंटर्ड म्हणतात, म्हणजे बरोबर या भिंतीच्या मधोमध, म्हणून याला नाव दिलं आहे फेस सेंटर्ड युनिट सेल, FCC. आणि म्हणून हे शॉर्ट फॉर्म वापरलेत. तर उगाच मोठे मोठे शब्द वापरण्यापेक्षा शॉर्ट फॉर्मकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. हे जे काढून दाखवलं हे थोडंसं चुकीचं आहे, थोडंसं चुकीचं. म्हणजे मी पण जे तुम्हाला शिकवलं ना ते थोडंसं चुकीचं आहे. थोडंसं चुकीचं का, आता ते सांगतो. हे चुकीचं इन द सेन्स चुकीचं नाही आहे, मी तुम्हाला पूर्ण बाजू अजून उलगडून सांगितली नाही आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, इथे मी कोपऱ्यावर जो हा ॲटम दाखवला ना, हा अख्खाच्या अख्खा तुम्हाला ॲटम दाखवला आहे. पण हा ॲटम अख्खाच्या अख्खा या क्यूबसाठी वापरता येत नाही. असं का, तर ते समजून घेऊया. तुम्ही असं बघितलं आहे कुठेतरी गावाला वगैरे, असं बघितलेलं असेल कधीतरी, की कुठल्या तरी रोडवर, की असं एक वॉल असते, म्हणजेच आपण त्याला गडगा वगैरे म्हणतो, फेन्सिंग. आणि नेमकं आहे ना त्याच्यामध्ये झाड असं असतं, हे झाड. ठीक आहे. तर होतं काय, हा गडगा कशासाठी ठेवला आहे मग, कारण इकडची जागा वेगळ्या माणसाची आहे, इकडची जागा वेगळ्या माणसाची आहे. पण हे झाड असतं ते वर्षानुवर्ष खूप जुनं असतं. म्हणजे दोघं मित्रच असतात, ते काय म्हणतात आपण हे तोडूया नको, ते तुझ्याकडे पण राहू दे अर्ध, माझ्याकडे पण राहू दे. याची फळं आली तर तुला पण देईन, मी पण खाईन, किंवा तुला मिळाली तर तू पण खा, मला पण दे. म्हणजे शेअरिंग करून घेतात, राईट. अर्ध अर्ध असल्यामुळे इकडे पण जात आहे, तिकडे पण जात आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकत की हे झाड माझं आहे म्हणजे मला पूर्ण मिळणार आहे, असं पण नाही. किंवा हे झाड त्याचं आहे असं पण नाही. सो ते शेअरिंगमध्ये असतं, दोघांमध्ये असतं. आता इथे आपण एकच सेल काढला आहे ना, म्हणून ठीक आहे, एकच सेल काढला आहे म्हणून ठीक आहे. आता होतं काय की जर मी म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये हा एकच सेल नसतो, त्याच्या बाजूला दुसरा सेल पण येणार आहे, बरोबर. मग आता या सेलला 8 नाही द्यायचे आहेत, या सेलला 4च द्यायचे आहेत. इकडे 1 2 3 4 असं का, तर हे 4 आहेत ना त्याचे. म्हणजे थोडक्यात मग असं झालं की हे 1 2 3 4 याचे पण आहेत आणि याचे पण आहेत.
तर हो खरंच आहे की हा 1 2 3 4 हे यांचे पण आहेत आणि यांचे पण आहेत. त्यांनी ज्या डायग्राम दाखवल्यात ना त्या पण खूप सुरेख आहेत, पण आधी आपण समजून घेऊया. बघा मी काय करतो, ठीक आहे. आता सध्या तुम्हाला किती रूम्स दिसत आहेत? 2 रूम दिसत आहेत बाजूबाजूला, करेक्ट. आता आपण काय करूया, याच्या 4 रूम्स करूया. तुम्हाला कळत आहेत, हा एक बॉक्स म्हणजे ही एक रूम, पलीकडचा एक बॉक्स, इकडचा एक बॉक्स, इकडचा एक बॉक्स. सो हे 4 रूम झाला. ठीक आहे. आता समजा हा मधला जो आहे, इथे जर आपण एखादा या पॉईंटला एक ॲटम बसवला तर तो किती जणांच्या प्लॉटमध्ये गेला, किती जणांच्या रूममध्ये गेला? चौघांच्या. पावभाग याच्यामध्ये, पावभाग याच्यामध्ये, पावभाग याच्यामध्ये आणि पावभाग याच्यामध्ये. म्हणजे आपण जे म्हणतो ना की कोपऱ्यावर एक ॲटम आणून बसवा किंवा आयन आणून बसवा, तो बसवला पण तो सगळ्यांसाठी एकच आहे. आता तिथे जेवढे कनेक्टेड असतील ना सेल्स, हा एक सेल आहे, हा दुसरा सेल, तिसरा सेल, चौथा सेल, सो हा चौघांसाठी आहे. म्हणजे थोडक्यात एक कोणी वाटून घेतलेलं आहे, 4 जणांनी वाटून घेतलं आहे. पण खरी परिस्थिती तशी नाही आहे. खरी परिस्थिती याच्यापेक्षा भयानक आहे. आता ती कशी? आता मी तुम्हाला ते दाखवतो. आता ही बिल्डिंग वरती उठवली, म्हणजेच 2nd फ्लोअर आता बांधायला सुरुवात केली. ठीक आहे. आता तुम्हाला थोडंसं कळेल असं मी प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. ठीक आहे. सो वरती एक फ्लोअर आणखीन उठवला, तर इथे मध्ये एक भिंत टाकली अशी शेवटपर्यंत. वरती 2 रूम केल्या. आता या 2च्या पुन्हा 4 केल्या. ठीक आहे. आणि आता याचा विचार केला, हा ॲटम जो आहे त्याचा, तर तो मगाशी खाली 4च रूम होत्या, त्या 4 रूमनीच वाटून घेतला होता. आता काय झालंय, त्याच्यामध्ये ह्या वरच्या रूम्स पण वाटेकरी आल्या. म्हणजे हा ॲटम काय म्हणतात की खालचे 4 रूमवाले म्हणतात हा आमचा आहे. मग त्यांनी 4घांनी थोडा थोडा वाटून घेतलाच होता. आता त्याच्यामध्ये ह्या वरच्या 4 रूम बांधल्यावर काय झालं की हे 4 सेल्स पण काय म्हणतात, अरे आमचा एक कोपरा तिथेच असणार आहे. हा काय म्हणणार, आमचा एक कोपरा इथेच आहे. तो पण म्हणणार माझा एक कोपरा इकडे आहे, माझा पण एक कोपरा इथे आहे, माझा पण एक कोपरा इथेच आहे. सो प्रत्येकाच्या कोपऱ्यामध्ये हा ॲटम यायला लागला वरती एक फ्लोअर उठवल्यामुळे. सो आता याच्याशिवाय अजून आपण काही किचकट करू शकत नाही. आता हा जो एक आहे यार, याच्या इकडे वाढवू शकतो, पुढे इकडे वाढवता येईल, इकडे रूम्स वाढवता येतील, म्हणजे इकडे सेल्स वाढवून क्रिस्टल स्ट्रक्चर वाढवता येईल, नो डाऊट. पण आता याचा विचार केला, हा ॲटमला अजून कोण कनेक्ट व्हायला येणार नाही. सो जेव्हा एक ॲटम आपण ड्रॉ करतो त्याच्या बाजूला किती रूम्स तयार होतात ते कळालं, 8. खालच्या फ्लोअरवर 4 आणि वरच्या फ्लोअरवर 4. त्यामुळे हा एक ॲटम जो कोपऱ्यावर असतो तो किती जण वाटून घेतात, 8. म्हणजे एक ॲटमचे 8 तुकडे केले जातात, म्हणजे 1/8. हा 1/8 एवढा तुकडा याच्याकडे जाणार, 1/8 एवढा याच्याकडे जाणार, 1/8 एवढा याच्याकडे आणि याच्याकडे. तसाच वरच्या 4 रूम्स, ही रेडवाली एक, ही रेडवाली दुसरी, रेडवाली तिसरी आणि रेडवाली चौथी, या सगळ्यांनी तो खेचून घेतलेला आपल्याकडे. खेचून म्हणजे तोडून नाही घेत, पण तो सगळ्यांशी कनेक्टेड आहे, वाटून घेतलेला आहे. ठीक आहे. सो थोडक्यात मगाशी जे मी एक्झाम्पल सांगितलं गडग्याचं, की एखादा प्लॉट असेल आणि त्या प्लॉटच्या बरोबर फेन्सिंगच्या मधोमध एखादं झाड असेल, तर ते झाड न तोडता त्यांचे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काय ते म्हणतात की हे आपण दोघांनी वापरू झाड, याचे फायदे आपण दोघांनी घेऊ. तसंच एखादं असं असेल, इकडनं असे 4 प्लॉट आले आणि मधोमध झाड असेल, तर 4 प्लॉट झाले. हा प्लॉटवाला म्हणतो हे माझं पण आहे, हा म्हणतो हे माझं पण आहे, हा म्हणतो हे माझं पण आहे आणि हा म्हणणार हे माझं पण आहे. चौघांनी अंडरस्टँडिंग केलं की ठीक आहे चौघांचं आहे, यातले 10 फळं आली तर 2.5 फळ तू 2.5 आणि मी 2.5 घेणार, चौघांनी समान वाटून घ्यायचं. मग हा तसाच आहे. फक्त काय होतं आहे, हे जसे जमिनीवर असल्यामुळे हे प्लेन आहे, बरोबर. आता असं समजा की हवेत पण अशी हवेत
4 तुकडे केले, तर वरचे लोक म्हणतात नाही वरचं आमचं पण आहे झाड, म्हणजे वरचे तुकडे केलेले 4, खालचे तुकडे केलेले 4, असे टोटल 8 जण म्हणतात की हे आमचं आहे. जे की जमिनीच्या बाबतीत हवेत कसले भाग करणार पॉसिबल नाही आहे, पण बिल्डिंगच्या बाबतीत विचार करा. आपल्या एका रूमचा कोपरा हा आपल्यासाठी पण असतो, आपल्या बाजूच्या फ्लॅटवाल्यांसाठी पण असतो, आपल्या साईडचे 2 वाले असतात त्यांच्यासाठी पण असतो, आणि वरचे जे 4 फ्लॅट आहेत त्यांच्यासाठी पण असतो. तो पॉईंट कॉमन. आता तुम्हाला इथे लक्षात येईल कोपऱ्यात 1 2 3 4 5 6 हे 6 आणि पलीकडचे आपण ड्रॉ नाही केलेत, सो टोटल 8. हे 4 5 6 7 आणि पलीकडचा एक आहे तो 8. हा कोण आहे त्याचा जरा विचार करा. हा सिंपल क्यूब आहे. सो आपल्याला असं लक्षात येत आहे याच्यामध्ये कोपऱ्यावर 8 जे असतात ते 8 अखंड नाही आहेत. एका क्यूबमध्ये त्यातला फक्त किती भाग येतोय 1/8, फक्त 1/8 एवढा भाग. तुम्हाला तो ॲटम बघा तोडलेला दिसेल, पाव भागच त्याला दिलेला आहे. बाकीचे उरलेले कुठे गेलं? पाव पण नाही, पावचा अर्धा पुन्हा. बाकीचा उरलेला ॲटम कुठे गेला? तर याच्यावरती जो क्यूब असेल त्याने घेतला, याच्या बाजूच्याने घेतला, याच्यावरती इकडे एक आहे त्याने घेतला, याच्या समोरच्याने घेतला. सो इकडे 1, इकडे 2, त्याच्या बाजूला इकडे 3, हा स्वतः आणि वरच्या फ्लोअरवरचे. अशा सगळ्यांनी 8 जणांनी ते वाटून घेतलेले आहेत. ठीक आहे. सो आपल्याला एका बॉक्समध्ये बघायचं, एका क्यूबमध्ये बघितलं तर या कोपऱ्यातला त्याला फक्त 1/8 भाग खायला मिळतो. इकडच्या कोपऱ्यातनं पण आतमध्ये त्याच्या रूममध्ये फक्त 1/8 येतं, इकडून पण 1/8 येतं, इकडून पण 1/8 येतं, इथे पण 1/8. असे 7 झाले. अजून त्या कोपऱ्यात एक असेल. मग आता सगळ्यांचे तुकड्यांची बेरीज केली तर 1/8 + 1/8 असं करत करत किती वेळा करायचं? 8 वेळा, कारण 8 तुकडे येणार आतमध्ये त्या क्यूबमध्ये. सो 1/8 + 1/8 + 1/8 म्हणजे 8/8 म्हणजे 1. तर तुम्हाला लक्षात आलं का? युनिट सेलच्या आतमध्ये, आणि तो पण कुठला? सिंपल, एकदम साधा जो असतो, कोपऱ्यांवरच ज्याचे असतात, त्याच्यामध्ये आपण मगाशी काढताना सांगितलं इथे 1 घ्या, इथे 2 घ्या, इथे 3 घ्या, इथे 4 घ्या, असे 8 घ्या. पण ते 8 अखंड नसतात, कारण ते बाकीच्यांनी पण शेअर करून घेतलेले असतात. म्हणून युनिट सेलचा एकट्याचा विचार केला तर याला फक्त 1/8 मिळते एका कोपऱ्यात. अशा सगळ्या कोपऱ्यांची बेरीज केली आणि सगळे तुकडे हे आतमध्ये जोडले तर आपल्याला लक्षात येतं एक अखंड ॲटम किंवा मोलेक्यूल किंवा आयन तयार होईल. ठीक आहे. सो थोडक्यात असं लक्षात येतं की आपल्याला एका युनिट सेलमध्ये, सिंपल युनिट सेलमध्ये, एका युनिट सेलमध्ये म्हणायचं नाही, युनिट सेलमध्ये नाही तर सिंपल युनिट सेलमध्ये पूर्ण एकच ॲटम असतो, एकच मोलेक्यूल असतो किंवा एकच आयन असतो. फक्त तो अखंड नसतो, त्याचे 8 तुकडे होऊन एक एक तुकडा कुठे बसलेला असतो? कोपऱ्यांमध्ये बसलेला असतो. सो इथे लक्षात येतंय 8 कोपऱ्यांना 8 तुकडे आहेत, 8 ॲटम्स अख्खेच्या अख्खे नाही आहेत. आणि तो कोपऱ्यावर जरी अख्खा असला तरी आतमध्ये, क्यूबच्या आतमध्ये त्यातला फक्त किती भाग येतोय? 1/8. असं प्रत्येक कोपऱ्याला 1/8 आल्यामुळे क्यूबच्या आतचा विचार केला, क्यूब फक्त या सेलचा विचार केला एकट्याचा, त्या सेलच्या आतमध्ये तुकडे 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 जमा करून टोटल किती ॲटम किंवा किती मोलेक्यूल किंवा किती आयन्स असणार तर फक्त एकच. पण तो कोणामध्ये? सिंपल युनिट सेलमध्ये. आता आपण बॉडी सेंटर्डमध्ये बघूया. बॉडी सेंटर्ड परत तेच, कोपऱ्यावरचे किती येतात आतमध्ये? फक्त 1/8. सगळ्या कोपऱ्यांमधनं 1/8 ॲटम आतमध्ये आले सेलच्या. अखंड असतो कोपऱ्यावर पण तो या एकट्याचा नसतो. आपण मगाशी शिकताना काय बघितलं की सगळ्या कोपऱ्यांवर एक एक आहे, पण तेव्हा आपण जस्ट बेसिक शिकत होतो सुरुवात म्हणून. पण बॉडी सेंटर्डमध्ये, बीबीसीमध्ये, बॉडी सेंटर्ड, बीबीसी नव्हे BCC मध्ये, बॉडी सेंटर्ड सेलमध्ये हे कोपऱ्यातले 8 जण मिळून 1/8 + 1/8 + 1/8 असं 8 जण मिळून टोटल आपल्याला किती देतात? 8/8 म्हणजे एक ॲटम देतात. पण बॉडी सेंटर्डमध्ये काय असतं? या क्यूबच्या आतमध्ये, पोटात एक ॲटम असतो अख्खा,
म्हणजे हा एक अखंड आपल्याला कशापासून मिळाला होता, या कोपऱ्यातल्यांपासून, प्लस एक कुठे आहे आयटम, इनसाइड. म्हणजे जेव्हा आपण बीसीसी बद्दल विचार करतो तेव्हा ओव्हरऑल त्याच्याकडे किती असणार आहेत, 2 ॲटम असणार आहेत. एक स्वतःचा अखंड पोटाच्या आतमध्ये आणि दुसरा हे कोपऱ्यांवरचे जुळवून बनवलेला एक. सो 1/8 1/8 असे ॲड करून बनवलेला एक, आणि एक पूर्णच्या पूर्ण आतमध्ये इनसाइड बॉडीच्या सेंटरला, जो की कोणीच शेअर करत नाही. सो हे किती झाले, 2. आता दुसरा पार्ट, लास्ट थर्ड पार्ट जो असेल तो कुठला असणार, फेस सेंटर्डवाला. आता फेस सेंटर्ड म्हणजे काय, भिंत. सो आपण असं समजू की ही आपली रूम आहे आणि ही रूमची भिंत आहे, ठीक आहे. आणि नेमकं भिंत जेव्हा घालत होते तेव्हा याच्यामध्ये एक मोठा बॉल अडकून राहिला, तर तो बॉलचा तुम्हाला अर्धा भाग इकडच्या रूममध्ये दिसणार आणि अर्धा भाग पलीकडच्या बाजूला दिसणार. म्हणजे जेव्हा भिंतीमध्ये शेअरिंग येतं तेव्हा एक अर्धा भाग इकडची रूम शेअर करून घेते, अर्धा भाग तिकडची. ही जी भिंत आहे ती भिंत इकडचा रूमवाला असं नाही म्हणू शकत ही माझी आहे, तिकडचा रूमवाला पण नाही म्हणू शकत ही माझी भिंत आहे. तो काय म्हणणार, हा काय म्हणणार, अरे अर्धी भिंत माझी, अर्धी भिंत तुझी. इकडे कोपऱ्यातले किती येतात आतमध्ये, 1/8 1/8 1/8 या रेशोमध्ये येतात आतमध्ये. कोपऱ्यातले सगळे मिळून 1/8 1/8 1/8 असे 8 जण येतात. हा पण 1/8 कोपऱ्यातले, ठीक आहे. असे किती जण, 8 जण. 1/8 + 1/8 + 1/8 असं 8 टाइम्स, 8 वेळा ॲड केल्यामुळे 1 + 1 + 1 असे 8 वेळा ॲड होणार. खाली डिनॉमिनेटर 8. म्हणजे एक अखंड ॲटम कोणी बनवला, हे जे कोपऱ्यातले आहेत त्यांनी बनवला, ठीक आहे. आता दुसरं काय, हा अर्धा असणार आहे. अर्धा या सेलमध्ये, अर्धा समोरच्या सेलमध्ये. हा अर्धा आतमध्ये, अर्धा राईट साईडच्या सेलमध्ये. तसंच पलीकडे एक अर्धा, वरच्या बाजूला अर्धा आतमध्ये आणि अर्धा वरच्या रूमसाठी. सो हे जे फेसवाले असतात हे अर्धे 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 असे 1 2 3 झाले. आता याच्या समोर एक असणार अर्धा, याच्या समोर एक पलीकडे अर्धा असणार, आणि हा वरती अर्धा आहे तसा खाली पण एक अर्धा असणार. सो अर्धा 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 असे 6 ॲड झाले. म्हणजे 6 / 2, 1 2 3 4 5 6 बेरीज झाली आणि खाली 2, डिनॉमिनेटर एकच. म्हणजे हे किती झाले टोटल, 3 ॲटम. सो जे फेस सेंटर्डवाले आहेत, FCC वाले, त्यांच्यामध्ये एक अखंड कोणी बनवला, कोपऱ्यातल्यानी. आणि हे जे फेस सेंटर्डवाले त्यांनी 3 बनवले. म्हणजे FCCच्या आतमध्ये किती असतात, टोटल 4 ॲटम्स असतात. एक AC मध्ये सिम्पलमध्ये एकच, BCC मध्ये 2 आणि FCC मध्ये 4. सो दुपटीने आहेत बघा. सिम्पलमध्ये एकच होता, BCC मध्ये 2 झाले आणि FCC मध्ये 4 झाले, दुप्पटीने वाढले. पण हे 2 अखंडच्या अखंड मिळत नाहीत तुम्हाला, ते शेअरिंगने करून पूर्ण मिळतात.